तुम्हाला भेटायला एक विलक्षण व्यक्ती येणार आहे बरे. कोण असते ही? ये रे पावसा. अरे बापरे. तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पावसाला मोठा. पाऊस पैसा खोटा. नाश्त्यात स्पीकर गिळलाय काय? स्पीड बॉक्सिंग बोलतात याला बच्ची. बच्ची? अरे माझ्या स्वतःच्या बच्चीला 2 बच्ची झाले आणि तुम्हाला बच्ची बोलतोस? काकू कॉमेडी नका करू. जर ती इकडे केली नाही ना तर एलिमिनेट करतात बरे. मला सांग तू काय करतोस बरे? मी रॅप करतो. काय रॅप करतो? बिस्किट रॅप करतो की एखाद्या सिनेमाचं शेड्यूल रॅप करतो? आउ रॅप म्हणजे कविता. AK-47 माफिक धड 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 कविता बोलून टाकायची. ऐक ना, धड 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 ऐकवण्यापेक्षा कविता धड ऐकवत जा रे. धड धड धड. मराठी भाषेची गंमत. वाचनामुळे शब्द संपत्ती मिळाली. माताजी तुम्ही खिरीत पडता का हो? नाही. मग त्याची चमचेगिरी तर नकाडा करू. तुझा हात न बघताच मी सांगू शकते की तुझं भविष्य अंधकारात आहे. म्हातारे. मग कर ना मला रिपेअर. मिक्सर आहेस का रे तू रिपेअर करायला? पुण्याचे नसून पण लय अपमान करताय तुम्ही. 1 मिनिट, तुम्ही खरोखरचेच गुरुजी आहात ना? हो तर मग प्रूफ करा मग. काही दिवसांपूर्वी मी बोलले होते की विराट कोहली 6 मारणार. मारला. मग म्हटलं की बुमराह 4थ्या बॉलवर विकेट घेणार. बोल्ड काढलं त्याने. बघ माताजी तुम्ही भविष्य काय सांगत बसलात. बुकी व्हा ना बुकी. माझ्या विद्येचा अपमान करू नकोस. देवा हे काय वाढलंय माझ्या समोर. बस बस. डोळे बंद कर. श्वास घे. सोड. हळूहळू डोळे उघड. काय जणू श्वास घेताना वाजाच्या घरात जवला भाजलाय. उठ उठ. काय नाही होणार तुझं. लेक लेक. नाही माताजी मला एखादी अंगठी तरी द्या घालायला. अंगठी? अरे साखरपुडा आहे का रे आपला. तू चालतो. 1 मिनिट, तुम्ही लय बोलताय हा. तुम्हाला काय येते हो? हे तुमच्यासारखे लोक आहेत ना समाजात, म्हणून आमच्यासारख्या गरीब टॅलेंटला कुणी भाव देत नाही. अरे दर्दी लिहितो मी. माझा रॅप लहान लहान पोरं ऐकतात. एक रॅप ऐकच तुम्ही माझा रॅप. ऐकवाच. म्हातारीला रॅपर्स वाटून राहिली माकडं. म्हातारीची कितीच मस्त गेली लाकडं. भरल्या तुझे दिवस देवाला साकडं. वा वा वा.